बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली होती। अखेरीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळवण्यासाठी इच्छुकांच्या तयारींनी जोर पकडलाय। विस्तार देखील आम्हाला करायचाच आहे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतीलच। पण मला असं वाटतं की जुलै महिन्यामध्ये आम्ही विस्तार करू। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला स्थान मिळण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात ज्या 2 जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी शिवसेनेच्या 3 नावांची चर्चा आहे। खासदार राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव किंवा भावना गवळी यांच्या नावांची चर्चा दिल्लीतल्या वर्तुळात सुरू आहे। गेल्या वर्षभरापासून शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद मिळणार अशी चर्चा आहे आणि आता पुढच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या खासदारांचा समावेश होतो का हे पाहावं लागणार आहे। पुढची बातमी पाहूयात। राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगलेली असताना केंद्रातही मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील आठवड्यामध्ये मंत्रिपरिषदेची बैठक बोलावल्यामुळे या चर्चेला उधाण आलंय। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारा मंत्रिमंडळाचा हा अखेरचा फेरविस्तार ठरू शकतो। निवडणुका असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान तसंच कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधील भाजपच्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाऊ शकतं। या मंत्रिमंडळ फेरबदलानंतर भाजपमध्ये केंद्रीय स्तरावर संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले आणि शिवसेनेमध्ये फूट पडून 40 आमदार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली एकत्र आले। नाट्यमय घडामोडी होऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं युती सरकार सत्तेवर आलं। अनेक चढ उतारांचा सामना करत या सरकारला आता 1 वर्ष पूर्ण होतंय आणि या निमित्तानं ठाण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। टेंभी नाका इथल्या आनंदमय इथे खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे मंत्री आणि नेते उपस्थित असतील। सगळ्यात जास्त निर्णय घेणारं आणि फक्त निर्णय न घेता त्याची अंमलबजावणी करणारं सरकार या महाराष्ट्र राज्याला मिळालेलं आहे आणि त्याला आज 1 वर्ष पूर्ण होतंय। जो महाराष्ट्र ऑनलाईनमध्ये अडकला होता, बंद खोलीमध्ये अडकला होता, त्याला लोकांपर्यंत नेण्याचं काम या दोघांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे। या दोघांचं सुद्धा आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं आणि सत्तेचं आम्ही शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे आज आमचं सेलिब्रेशन आहे। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देण्याचा प्रस्ताव आपलाच असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केलाय। शिंदेंना मुख्यमंत्री पद देण्यास आपणच मोदी शहांना सांगितल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। सरकार स्थिर राहण्यासाठी आणि शिंदे समर्थकांचा भाजपवरील विश्वास कायम राहण्यासाठी शिंदेंनाच मुख्यमंत्री करणं योग्य होतं असंही फडणवीसांनी मोदी शहांना सांगितलंय। स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष पद किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यास सांगितलं होतं आणि त्याला त्यांनी होकार मिळाल्याचं फडणवीसांनी म्हटलं। तर ऐनवेळी अमित शहा यांनी मंत्रिमंडळात समावेशाचे आदेश दिल्याचं फडणवीसांनी मुलाखतीत म्हटलंय। तर शिंदेंना सीएम करण्याचा प्रस्ताव हा फडणवीसांचा होता असं उत्तर फडणवीसांनी दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी हा मुलाखतीत दावा केलाय। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव हा माझाच होता असं देवेंद्र फडणवीस म्हटलेत। तर देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीतल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नेमकं काय म्हटलंय आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा माझाच प्रस्ताव होता। शिंदेंना मुख्यमंत्री केलं तरच सरकार स्थिर राहील असं मी नरेंद्र मोदी आणि अमित शहांना सांगितलं। शिवाय शिंदेंच्या समर्थकांचा भाजपवर विश्वास राहील। शेवटी त्यांनी मला योग्य निर्णय घ्यायला सांगितला। मी स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष पद मागितलं किंवा केंद्रीय कार्यकारिणीमध्ये घ्यायला सांगितलं। त्यांनी मला होकारही दिला। मी तेव्हा आनंदी होतो। त्यावेळी अमित शहांनी फोन करून मला मंत्रिमंडळ समावेशाचे आदेश दिले।
पुढची बातमी पाहूयात. पालिकेतील घोटाळ्यावरून आता ठाकरे आणि महायुती आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कारण बीएमसी मधल्या भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे गटाकडून 1 जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याच वेळी आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला महायुती प्रत्युत्तर देणार आहे. चोर मचाये शोरचा नारा देत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला भाजप, शिवसेना आणि आरपीआय महायुती प्रत्युत्तर देणार आहे. उद्या 4 वाजता महायुतीच्या वतीनं नरिमन पॉइंट इथे प्रत्युत्तर मोर्चा आयोजित करण्यात आलाय. चोर मचाये शोर हे खरं अर्थाने त्यांना लागू होतंय. आदित्य पाळण्यात असेल त्या टायमापासून शिवसेनेच्या हातामध्ये, उद्धव ठाकरेंच्या हातात ही महानगरपालिका होती. त्यांनी ते बाबाला तर विचारलं पाहिजे ना, बाबा आपल्याकडे सत्ता किती वर्ष होती, मग आपण काय दिवे लावले. आम्हाला त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पाळमुळं खोदायची. आता एक एक बडे बडे मासे जे आहेत ना, आता लागायला लागलेत म्हणून त्यांची ही फडफड चालू आहे. त्यांना माहिती उद्याचा आपला मुक्काम हा जेलमध्ये असणार आहे. आदित्य ठाकरे असो का कोणी असो, जो भ्रष्टाचाराशी संबंधित असेल तो जेलमध्येच राहील ना. आदित्य ठाकरे म्हणजे काय कायद्यापेक्षा मोठा आहेत काय? चोर मचाये शोर या पद्धतीचा मोर्चा उभाटाचा आहे. स्वतः केलेले पाप, अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचार, स्वतःला लागलेल्या चौकशा, स्वतःच्या जवळच्या लोकांना आता उघडे पडायला लागलेत. यावर पांघरून घालण्यासाठीचा मोर्चा त्यांचा असला तरी मुंबईकरांचे प्रश्न विचारण्याचं काम भारतीय जनता पार्टी मुंबई करणार आहे आणि आनंद यामध्ये आम्हाला आहे. वांद्रे पूर्व येथील पालिका अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अटक टाळण्यासाठी अनिल परबांनी आधी जामीन अर्ज केला होता, मात्र त्या जामीन अर्जावर निर्णय देणारे न्यायाधीशच सुट्टीवर गेलेले आहेत. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अनिल परबांना आता दुसऱ्या न्यायाधीशांकडे अर्ज करावा लागणार आहे. वांद्रे येथील अनधिकृत शाखेवर कारवाई करताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावर हातोडा उचलण्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता आणि त्यानंतर बीएमसीच्या कार्यालयामध्ये अनिल परबांच्या उपस्थितीत इंजिनियरला मारहाण करण्यात आली होती. आणि आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूयात. रत्नागिरीतल्या खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि यामुळे जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीची पाणी पातळी 5.30 मीटरवर पोहोचली आहे. दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास जगबुडी नदी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मावळला पावसानं झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवर आलेला साकव पूल वाहून गेलाय आणि मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली असून नदीचं पाणी पुलावरून वाहू लागलंय. त्यामुळे वाडीवळे गावची दळणवळण यंत्रणा ठप्प झालेली आहे आणि अनेक गावांचा संपर्क तुटला असून सध्या या नदीवर वाहतुकीसाठी नवीन पूल बांधण्यात येतोय. जुन्नर तालुक्यातील नाणेघाट परिसरातील पावसाळी पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या ऐतिहासिक नाणेघाट परिसरात गेल्या 2 दिवसात दमदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे ब्रिटिशकालीन फडके बंधारा तुडुंब भरलाय. त्यामुळे बंधाऱ्याच्या भिंतीवरून पाणी ओसंडून वाहतोय आणि त्यामुळे घाटगर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केलाय, तर पर्यटक सुद्धा वर्षा विहारासाठी गर्दी करू लागलेले आहेत. पर्यटकांना सध्या साथ घालतोय तो सावडावचा धबधबा. कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा प्रवाहित झालेला आहे आणि अशात पर्यटकांची पावलं सावडाव धबधबा परिसरात वळू लागली आहेत. 25 ते 30 फुटांवरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना साथ घालतोय. बातमी नाशिकमधून. नाशिक शहरात अवघ्या 24 तासात पडलेल्या पावसानं शहरातील अनेक चौकातील रस्त्यांमध्ये खड्डे पडलेत. शहरात पडलेल्या खड्ड्यांमधून वाहन चालकांना वाट काढावी लागते. अवघा काही तास पडलेल्या पावसामुळे रस्ते खड्डेमय झालेले आहेत आणि पालिका प्रशासनाच्या कारभाराचं पितळ यामुळे उघड झालंय. तिकडे जालना जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात 1-2 दिवस रिमझिम पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि त्यामुळे शेतकरी पेरणीची घाई करू लागला. मात्र त्यानंतर पावसानं ओढ दिली असल्यामुळे पेरण्या रखडल्यात
आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 9% पाऊस झालाय आणि आता जून महिना संपलाय, मात्र अद्यापही पेरणीलायक पाऊस झालेला नाहीये आणि त्यामुळे बी बियाणं खरेदी करून ठेवलेला शेतकरी हवालदिल झाला असून त्याला आता पावसाची प्रतीक्षा आहे. मागच्या काही दिवसात रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आणि शेतकऱ्यांना पेरणीचे वेग लागले होते. मात्र तेव्हापासून पावसानं ओढ दिलेली आहे. अख्खा जून महिना जो आहे तो उलटलेला आहे. जून महिना संपत आलेला आहे, मात्र अद्यापही जालना जिल्ह्यामध्ये एकही मोठा पाऊस झालेला नाही आहे. मी सध्या काळेगाव या शिवारातल्या शेतामध्ये आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी शेतकरी जो आहे तो शेतामध्ये पाळी हाणतोय. मात्र जमिनीत कुठलीही ओल नाही आहे, जमिनीत कुठलाही पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडलेला नाही आहे व एक दोन पाऊस जर वगळले तर या ठिकाणी कोणताही पाऊस झालेला नाही आहे. स्वतः शेतकरी आपल्याबरोबर आहे. यावर्षीची पेरणी कशी होणार आहे तुमची? आता माझ्या अंदाजानुसार पेरणीची काय नाही, दुबार संकटच चावट निर्माण झालेलं आहे. काही आमच्या शेतकरी बांधवांना 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी काही सरकी लावली, काही तुवर लावली, त्याच्या अद्याप काही पाऊस पडलेला नाही. त्यांच्या बी आता चिंतेचा विषय आहे. तर अजून आहे वाट, अजून प्रतीक्षा आहे. अजून 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत पेरणीची आशा आहे. आता त्याच्यानंतर ईश्वर आहे. आता जे आमचं शेतकऱ्याचं काम आहे आमचं ते काम चालूच राहणार, कारण की आम्हाला आशा आहे की पाऊस पडेल. बी भरण वगैरे खत औषध पूर्ण आम्ही भरून ठेवलेलं आहे, पण आता पावसाची प्रतीक्षा करणं चालू आहे. आता सध्या शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे आणि या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेनंतरच जी जिल्ह्यातली पेरणी आहे ती पूर्ण होणार आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना. तिकडे गुजरातमध्ये पावसानं कहर केलाय. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं असून नदी नाल्यांना पूर आलाय. अशा जीव धोक्यात घालून नागरिक नदी ओलांडत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर दुसरीकडे नवसारीमध्ये कार नाल्यामध्ये पडल्याची घटना घडली. यावेळी कारमधील चौघांना शर्थीच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आलं. जूनच्या अखेरीस राज्यात सर्वत्र पावसानं हजेरी लावली असली तरी राज्यातील पाण्याचं दशावतार मात्र कायम असल्याचं भीषण वास्तव समोर आलंय. नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावात पाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना चक्क सुट्टी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. आदिवासी विकास विभागाची शासकीय आश्रमशाळेतील 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना पाणी नसल्यामुळे सुट्टी दिल्याचा आरोप एल्गार संघटनेनं केलाय. तर आदिवासी विभागानं मात्र हे आरोप फेटाळत आश्रमशाळेला टँकरनं पाणी पुरवठा होत असल्याचा दावा केलाय. पाण्याची व्यवस्था करण्याऐवजी शाळेला सुट्टी देणं हे निंदनीय आहे, निषेधार्ह आहे. या उद्याच्या उद्या हे वर्ग सर्व सुरू झाले पाहिजे अशी मागणी मी एल्गार कर्मचारी संघटनेच्या वतीने अप्पर आयुक्त आणि आयुक्त यांच्याकडे केलेली आहे. याबाबत कुठल्याही प्रकारची शासनाची परवानगी नसताना, शासनाचं परिपत्रक नसताना कोणाच्या परवानगीने हे गेले 10 दिवस इयत्ता 1ली ते 9वीचे वर्ग बंद केले आणि सर्व शेकडो मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलेले आहे. त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पीएम मोदी आपल्या ताफ्यासह न जाता त्यांनी सर्वसामान्यांप्रमाणे मेट्रो मार्गाचा वापर केला. दिल्ली विद्यापीठ कॅम्पसमध्ये पोहोचण्यासाठी पीएम मोदी येलो लाईन मेट्रोनं निघाले आणि या प्रवासात त्यांच्यासोबत दिल्ली विद्यापीठाचे काही विद्यार्थी देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी या विद्यार्थ्यांशी संवादही साधला. विशाखापट्टणमच्या औद्योगिक परिसरात आगडोंब उसळला. अनकापल्ली इथे अचुथापुरम इंडस्ट्रियल स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये एका फार्मसी कंपनीला आग लागली. साहिती फार्मा कंपनी असं आग लागलेल्या कंपनीचं नाव आहे आणि आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून फायर ब्रिगेडकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.